हेनरी स्टोन हे अमेरिकेतून श्रीलंकेत आले। श्रीलंकेमध्ये येऊन त्यांनी बौद्ध धम्म उत्थानाचं कार्य हाती घेतलं। म्हणून धम्माचं एकच प्रतीक म्हणून 1880 पासून त्यांनी या धम्माची सुरुवात केली। मग त्यांचे ट्रस्ट होते, त्या ट्रस्टीनं सत्कार स्वीकार केला। मग धम्मध्वज निर्माण कसा करायचा, मग त्या विचार निर्माण झाले। संपूर्ण भगवान बुद्धाचं शरीर त्या ट्रस्टीनं विश्वास घेतला। भगवान बुद्धाच्या डोक्यातून निळा रंग, भगवंताचे केस डोक्यावरचे निळे होते, भगवंताची बुगडं भगवंताची काया होते म्हणून पिवळा रंग धम्मजीवर घेतला। आणि भगवंताच्या अस्थि पांढऱ्या रंगाच्या आहेत, त्या अस्थीचा आणि भगवंताचा ताक हा नारंगी रंगाचा आहे। हे नारंगी रंग हे भगवंताचं त्यागाचं प्रतीक आहे। म्हणून आपण या झेंड्याला या ठिकाणी आज सलामी दिली आहे। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो। धन्यवाद। धन्यवाद। पूजनीय भिक्खू संघातील सन्माननीय महाथेरो